शक्ती आहेत, या घाबरणाऱ्या नाही आहेत. आमच्या रक्तातच हिंमत आणि साहस आणि धाडस आहे आणि म्हणून त्यांना बदलाव पाहिजे, म्हणून त्या ह्या ठिकाणी आल्यात. महाराष्ट्र हा मुळात पुरोगामी विचाराचा आहे, महिलांना उच्च स्थान देणार आहे. पण मागच्या 10 वर्षात बीजेपीने हे सगळं बिघडवलंय. बीजेपी महिलांना तुच्छ समजते, बीजेपी महिलांच्या प्रती एक विकृत मानसिकता आहे. ते सगळं त्याच्यावर त्यांना एक्सपोज करण्यासाठी, त्यांचे विचार संपवण्यासाठी या सगळ्या महिला आहेत. महत्त्वाचा प्रश्न, ज्या भूमीतून सावित्रीबाई फुलेंनी एक स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती, त्याच पुण्यामध्ये आज हा राहुल गांधी यांचा कार्यक्रम होतोय. मुलींचं प्रमाण मोठं आहे. तुम्ही म्हणालात की भाजप मुलींना तुच्छ लेखतंय, कमी लेखतंय आणि त्यांच्यावरती या म्हणजे त्यांच्या शिक्षणावरती त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता यातून काय परिवर्तन घडेल असं वाटतं? तुम्ही बघता की जे जेनझीनी केलं 20 जुलैला, त्या माध्यमातून क्रांती घडली आणि धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. मला खात्री आहे की जसं जंतर मंतरमध्ये क्रांती घडली, तसं पुढची क्रांती महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या लेकींच्या माध्यमातून घडेल. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भाजपकडून आरोप करण्यात येतोय की पैसे देऊन मुलींना, भाजपच्या पायाखालची वाळू घसरायला लागते. जेव्हा ते घाबरतात, जेव्हा त्यांच्याकडे हिंमत नसते, तेव्हा ते हे चाळे करतात आणि तेव्हा हे वाईट प्रकार फक्त दहशतीचं वातावरण पसरवण्यासाठी. काल एवढा ड्रामा झाला या ठिकाणी. पोलिसांनी 30 अटी टाकलेल्या होत्या कार्यक्रमात. ते मुद्दाम जब जब फडणवीस डरते हैं पुलिस को आगे कर. जब फडणवीस डरते हैं तब तब पुलिस को आगे करते हैं, अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राहुल गांधी नेमका काय बोलणार याकडे सगळ्या नेत्यांचं, विद्यार्थिनींचंही लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विक्रम सबरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज पुणे.